भोर इलेव्हन संघाकडून गोलंदाजी धुरा श्रीकृष्ण याच्याकडे सोपवले गेलेले आहे. पहिले षटक घातल्याची जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. तर श्रीकृष्ण याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज प्रेमनाथ माली समवेत श्रीराम नॉस्टॅकिनला पाहायला मिळतोय. या MPL स्पर्धेमध्ये जयवंत माली याने ब्रेक घेतलेला आहे. श्रीकृष्ण बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने अकाउंट ओपन होतोय संतोष स्पोर्ट्स संघाचं. पहिल्या दिवसामध्ये शेवटचा सामना आपण बघतोय संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11 या दोन संघामध्ये. श्रीकृष्ण इथे मध्ये ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातो. घातक ठरू शकतोय आणि घातक ठरतय देखील. पहिला फलंदाज बाद रनआउटच्या रूपाने श्रीराम याची खेळी संपुष्टात. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क
नीट विकेट की क्लीन बोल्ड. हा प्रश्न चिन्ह प्रेक्षकांना देखील पडलेला आहे. दुसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झालेत संतोष स्पोर्ट्स संघाचे. न्यू बॅटर सागर माली. 2 फलंदाज बाद झाले आहेत. संतोष स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावपल्याकडे पाहायला मिळते स्थिर आहे. 6 धावा इनफ टोटल धावपल्याकडे पाहायला मिळत नाही. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वैभव भोईर उर्फ बंटी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. वैभव भोईराचा सामनाकारी फलंदाज प्रेमनाथ माली यांनी आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलेला. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातो या सीमा पार. प्रेमनाथ माली याच्या बॅट मधून हा षटकार. प्रेमनाथ माली यांच्यासाठी या षटकारासाठी गणेश दादा केनी साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 4,556 रुपयाचं पारितोषिक रातोके खातील संकेश केनी यांच्याकडून देखील प्रेमनाथ मालीसाठी जाहीर झालेले आहे. रातोके खातील रात में फॉर्म में आते. पुन्हा एकदा मोठा फाटका. मात्र यावेळी कुठल्या प्रकारची चूक नाही. लॉंग ऑन रिझन मध्ये झेल पकडला जातोय आणि इथे मात्र समाप्त होतो फलंदाज प्रेमनाथ माली याचा खेळ. तीन फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावपल्याकडे 12 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला मात्र 3 फलंदाज आतापर्यंत संतोष स्पोर्ट्स संघाने गमावलेले आहेत. प्रेमनाथ माली यांनी बाद होण्यापूर्वी एका षटकाराच्या मदतीने 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. सागर माली खेळपट्टीवर आहे आणि नवीन बॅटर आता मात्र खेळपट्टीवर आलेला आहे. मागील सामन्यामधील हिरो दीपेश माली. गोलंदाज वैभव भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामनागर फलंदाज दीपेश माली. यावेळी या ऑफ साइडला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. 2 धाव फलंदाज दीपेश माली पूर्ण करतो. 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलेले आहे आणि 2 धावांनी संतोष स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते 14 वर. आपण पाहतोय या मानकुली प्रीमियर लीग 20-25 दिमागदार आयोजन MPL 20-25 मध्ये सर्वांचं रजनी क्रिकेट मध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला भिरकावून दिले सीमा पार. दीपेश माली अगदी ढगात लाइटिंग लावताना पाहतोय षटकार ठोकतोय. कशी जिंदगी आणि
तर आपण पाहू शकता दीपेश मालीच्या बॅट मधून हा रॉकेट शॉट ढगात लाइटिंग. धावसंख्या 6 ने वाढून होते ते धावफलकावर 20 धावा. सागर माली आणि दीपेश माली ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळी फाईन खेळलेला आहे आणि फाईन लेग रिझन मध्ये चेंडू पाहायला मिळतो. चौकार पंचांचा बिमर नोचा देखील इसारा येतोय. नाही पुढील चेंडू आता मात्र फ्री हिट असणार आहे. फ्री हिट वर बिग हिट खेळण्याची संधी दीपेश मालीकडे चालून आलेली आहे. ते मात्र बुंद्यात हाताळण्याचा प्रयत्न खोदून काढलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतोय दीपेश माली. संतोष स्पोर्ट्स संघाची धावसंख्या या सिंगलने पोहोचते ती 26 वर. 26 लॉस फॉर द 3 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण MPL 20-25 मधील पहिला दिवस एन्जॉय करतो आणि पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11 या दोन संघांमध्ये पाहायला मिळत आहे. वैभव भोईर सामोरे जाईल यावेळी फलंदाज सागर माली. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट रिजन मध्ये. डीप मधून शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडू उचलून फेकी करेल. धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते अतिघाई संकटात नाही सागर माली याची संपुष्टात येथे केली. चौथा फलंदाज बाद होऊन फील्डमध्ये परतताना सागर माली रनआउट चुरपाने बाद झालेला आहे. दीपेश माली सिनियर मैदानामध्ये आणि दीपेश माली ज्युनियर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. थ्री स्टारचे प्रोप्रायटर जय दामोदर माली साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांना विनंती असेल की आपण या MPL मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. हे आपण पाहू शकता एक सुप्रसिद्ध उद्योजक थ्री स्टारचे प्रोप्रायटर जय दामोदर माली साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. याच मैदानावर एकूणच मानकुली आयोजित स्वर्गीय संजय भोईर स्फूर्ती चषकाचं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून केलं गेलं होतं. ते आपल्या कुटुंबासमवेत इथे आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दोन षटकांची समाप्ती झाली. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 27. तिसरं षटक घालण्याची जबाबदारी इथे मात्र भोईर 11 संघाकडून सोपवण्यात आलेली आहे गोलंदाज मोहित मालीकडे. मोहित माली बॉलिंग ट्रॅकवर तर मोहित माली याचा सामना करेल फलंदाज दीपेश माली ज्युनियर. उलटा चेंडू फायदा उचल झालेला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. एका धावेने संतोष स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वर.
मोहित माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रोड इन करून वलताना यावेळी सामनागर फलंदाज दीपेश माली सिनियर पाहिलं आणि जाऊ दिलं. पंचांचा देखील इशारा येतोय वाईडचा. 1 तर वाईडच्या रूपाने, कारण स्वेर चेंडू पाहायला मिळतोय. दिशा भरकटली जाते. संघाची धावसंख्या 29-29. MPL स्पर्धेमधील पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहत आहोत. इथे उडवण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड हा फटका आहे, मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आलेली नाही. फक्त एकच धाव. धावसंख्या एका धावेने 3 नॉट 30 धावत आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर मोहित माली तिसरं षटक हाताळतोय. स्विंग अँड मिस अतिशय सुरेख चेंडू, अगदी चेंडूवर बोटे देखील फिरवली गेली होती. चांगल्या चेंडूची हाताळणी मोहित माली, अगदी मोहितने घातलेला चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळला गेला होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मोहित माली आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी मोहित केलेल्या प्रेक्षकांना. इथे मात्र स्टँड अँड डिलेवर खडे खडे चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी रॉकेट शॉट. षटकारीन पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. जलेपे नमक धावसंख्या 37. दीपेश माली सिनियरच्या बॅट मधून षटकार आणि त्यानंतर दीपेश माली ज्युनियरच्या बॅट मधून देखील षटकार पाहायला मिळतोय. 6+1 7 धावा धावफलक मध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. पंचाचा बिमर नोचा इशारा आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. मोहित माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामोर जाईल फलंदाज ज्युनियर दीपेश माली. इथे पुन्हा एकदा मोठा फटका. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. झेल जरी पकडला असता तरी काय नुकसान झालं नसतं, कारण फ्रीड चेंडू होता. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. संतोष स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 2 ने वाढून होते. धाव प्लेगर 39 39 लॉस फॉर द 4 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. ऑन साइडला मिड रिझर्व मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव देखील पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ दोन्ही दीपेश मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 41. धावा धावप्लेकर झलकल्या गेल्यात. यानंतर अजून एक षटकाचा खेळ शेष असणार आहे. 50+ कडे लक्ष असणारे संतोष स्पोर्ट्स संघाचे. मोहित माली राईट मोर द स्टंप. प्लॅन मेस सुरेख चेंडू. एक हलकासा अपील तिथे केला जातोय, मात्र पंच सहमत नाहीत. षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाची समाप्ती अंती संतोष स्पोर्ट्स संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 4 बाद 41 41 लॉस फॉर द 4 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. आणि आता मात्र शेवटचं षटक हाताने जबाबदारी पाहूया भोर 11 संघाकडून कोणाकडे सोपवली जाईल. मानकुली प्रीमियर लीग 20-25 MPL 20-25 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. रजनी मधील सामना आपण पाहतोय. या शेड्यूलला दिवसा सुरुवात झालेली आणि याच दिवसाची सांगता मात्र रात्री होणार आहे, कारण
रात्रीमधला सामना शेवटचा सामना 10वा सामना आपण बघतो संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11 या दोन संघामध्ये. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज 40 आणि रेग्युलर कॅटेगरीसाठी प्रत्येकी कॅश प्राइज असणार आहे. कैलासोशी बालाराम विठ्ठल माले यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र जे मानकुलीचे माजी सरपंच आहेत अविनाश बालाराम माले आणि त्यांचे बंधू केतन बालाराम माले यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. तर प्रत्येक षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी मानकुलीचे माजी सरपंच गणेशदादा केनी साहेबांकडून देखील कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. शेवटचं षटक प्रभाकर भोईर हाताळण्यासाठी सज्ज होतोय. प्रभाकर भोईर याचा सामना करे फलंदाज दीपेश माली सिनियर. जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. अतिशय चांगला चेंडू हाताळला होता प्रभाकर भोईर याने. पूर्णपणे दीपेश माल्याला बेट देखील केलं होतं. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 41 धाव. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रभाकर भोईर एक्सपिरियन्स कंपेनर आहे. पुढे येऊन फटका केल्या फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी संतोष स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 43. शेवटचे षटक मार्गास आहे. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सामनाकर फलंदाज दीपेश माली फोर्स केलेल्या पुन्हा एकदा चेंडूला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळी झेल ड्रॉप रनआउटची संधी. 2 बच गए. धावसंख्या 45. तीन चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रभाकर भोईर सामना करेल दीपेश माली. फोर्स केलेल्या चेंडूला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली घ्या आणि झेल तिथे पकडला जातोय. दीपेश माली याची गेली संपुष्टात येते. पाचवा फलंदाज बाद झालेला या निम्मा संघ गारत 5 फलंदाज डगॉटच्या आश्रयाला आहेत. संघाची धावसंख्या स्थिर आहे. आपल्याला 45. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. आणि फलंदाज बाद.
तर आपल्याकडे वेळ आहे मित्रांनो, आपण स्वागताकडे वळणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत 3 स्टारचे या प्रोप्रायटर सुप्रसिद्ध उद्योगपती मानकुलीचे जय दामोदर माली साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मान करण्यासाठी विनंती करेन रुपेशजी मात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध उद्योगपती जय दामोदर माली साहेबांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता, जय दामोदर माली साहेबांना सन्मानित केलं जात आहे. रुपेशजी मात्रे जे मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून हा सन्मान इथे केला जात आहे. प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये जय माली साहेबांचे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. 3 स्टारचे प्रोप्रायटर सुप्रसिद्ध उद्योगपती जय दामोदर माली साहेबांना सन्मानित केले गेले आहे. त्यांच्यासमोर त्यांच्या पत्नी प्राची जय माली या देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान रुपेशजी मात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्राची जय माली यांना देखील सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता. त्यानंतर त्यांच्या समवेत त्यांची कन्या मानसी जय माली यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि मानसी जय माली यांना देखील सन्मानित करतील मंडळाचे अध्यक्ष रुपेशजी मात्रे यांच्या शुभ हस्ते मानसी जय माली यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जात आहे. आपण आलात या स्पर्धेचे शोभा वाढवलेत, आमचा आनंद द्विगुणित केल्यात, त्याबद्दल आपला पुन्हा एकदा MPL स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या माध्यमातून विशेष धन्यवाद. तर आव्हान दिले गेले ते 46 धावांचं. एक खुशखबर नक्कीच मंडळ त्यांचे विशेष धन्यवाद देखील व्यक्त करते. जय माली साहेबांची सुकन्या मानसी जय माली यांच्याकडून मंडळासाठी या MPL स्पर्धेसाठी तब्बल रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. तर त्यांचा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य जय माली साहेबांची सुकन्या मानसी जय माली यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहे. त्यांचा विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करत आहोत. आर्थिक सहकार्य रोख रक्कम 10,000 रुपये या स्पर्धेसाठी जय माली साहेबांच्या माध्यमातून त्यांची सुकन्या मानसी माली यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम दिली जाते. हे आपण पाहू शकता. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष रुपेशजी मात्रे ही रक्कम स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतात. विशेष धन्यवाद जय दामोदर माली साहेब, प्राची जय माली आणि मानसी जय माली. आव्हान 46 धावांचं आहे आणि 46 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भोईर इलेव्हन संघाकडून सर्वजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय प्रभाकर भोईर आणि त्याच्या समेत श्रीकृष्ण
प्लॅन मिस. चांगला चेंडू वापसी करताना आपण पाहतोय गोलंदाज श्रीराम. पहिल्या 2 चेंडूंवर प्रभाकर भोईर यांनी 10 का दम दाखवला होता, मात्र त्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतो गोलंदाजाला. समोर खेळले 20 सेफ मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप मधून चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धाव फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. या 2 धावांनी भोईर 11 संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 वर 46 या लक्ष्याचा पाठलाग भोईर 11 संघ करतोय. यायला मात्र उंचावरून फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. थ्री स्टारचे प्रोप्रायटर सुप्रसिद्ध उद्योगपती जय दामोदर माली साहेब, त्यांच्या पत्नी प्राची जय माली आणि त्यांची सुकन्या मानसी जय माली, आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आमचा आनंद द्विगुणित केल्यात, त्याबद्दल आपला विशेष धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य देखील लाभलेलं आहे. आपलं प्रेम असंच आमच्यावर असू द्या, राहू द्या, अशी आम्ही आशा आपल्याकडून व्यक्त करतोय. बॅकफुटवर जाऊन हा फटका केलेला आहे. लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय सीमा पार चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 20 धावा. इथून 26 धावांची अजूनही आवश्यकता. 18 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण आता मात्र भोईर 11 संघासमोर. चौकार षटकार डॉट 2, त्यानंतर सलगचे 2 चौकार हे पुत्तकरण श्रीराम याच्या षटकाचं राहिलेलं आहे. MPL मानकुल प्रीमियर लीग पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना सध्या आपण पाहतोय संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11 या 2 संघामध्ये. दीपेश माली बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिले षटक महागडं ठरले आणि म्हणूनच मरता क्या न करता दीपेश माली स्वतः आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. दीपेश माली याचा सामना करेल फलंदाज श्रीकृष्ण. याली डाऊन द ग्राउंड ऑफ फटका केलेला आहे. लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा लेझी थ्रो आणि परिणाम स्वरूप 2 धाव फलंदाज श्रीकृष्ण पूर्ण करतो. 2 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या डबल टू 22 धावा. 46चं लक्ष्य आहे. स्विंग अँड मिस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधता आलेला नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 22 धावा.
पुन्हा एकदा चेंडूला उडवलेलं आहे ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये आणि यावेळी देखील 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 24 धावा. मानकुली प्रीमियर लीग 20-25 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. मानकुली गावची एकात्मता अखंडता या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा फटका केलेला आहे. यावेळी या मिड ऑन रिझन मध्ये धावपाची संधी आणि फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. पहिला हादरा बसतोय भोईर 11 या संघाला. या आलेला या मोहित माली बॅकफुला जाऊन फटका केलेला आहे. थोडासा खराब क्षेत्ररक्षण परिणाम स्वरूप 1 रूपांतर 2 मध्ये करताना तिसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. खराब थ्रो आणि परिणाम स्वरूप ओव्हर थ्रोच्या रूपाने आणखीन एक धाव पूर्ण 3 धावा फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. भोईर 11 संघाची धावसंख्या 3 ने वाढते. 3 ने धावसंख्या 28. यावेळी केवळ पुश केलेलं आहे. पुश करू खुश राहू शॉर्ट एक्सावर रिझन मध्ये धावसंख्या सिंगलने वाढते. दोन षटके इथे या संपलेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर भोईर 11 संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ते 29 धावा. इथून 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे भोईर 11 संघाला विजयासाठी. ग्रुप बी मधील हा सामना आपण पाहतोय. संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11. संतोष स्पोर्ट्स संघाने या अगोदर एक सामना खेळलेला आहे. त्या सामन्यामध्ये ते विजय झालेले आहेत. तर या उलट भोईर 11 संघाने आपल्या पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारलेला आहे. आतापर्यंत पॉइंट टेबल कडे जर पाहायचं झालं तर पॉइंट टेबल मध्ये ग्रुप ए मध्ये नंबर 1 वर श्री गणेश बी संघ पाहायला मिळतोय ज्याने 2 सामने खेळले आहेत, दोन्ही विजय. त्यानंतर नंबर 2 वर ज्ञानदेव स्पोर्ट्स, आर के बिल्डर्स, चौथा हिरवा स्पोर्ट्स ज्या संघाने प्रत्येकी 1-1 विजय संपादन केलेला आहे. ग्रुप बी मध्ये नंबर 1 वर 2 विजयांचा सरपंच 11 संघ टॉपला पाहायला मिळतोय आणि नंबर 2 वर ग्रुप बी मध्ये श्री गणेश आहे, संतोष स्पोर्ट्स ज्या संघाने प्रत्येकी 1-1 विजय संपादन केलेले आहे. बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे भोईर 11 संघाला विजयासाठी. दीपेश माली सिनियर नंतर दीपेश माली ज्युनियर आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. हे षटक अतिशय निर्णायक षटक असणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने, कारण या षटकामध्ये या सामन्याची दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी स्पष्ट होणार आहे. सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल याचं उत्तर या षटकामध्ये या षटकानंतर कदाचित आपल्याला पाहायला मिळेल.
ज्याला क्रिकेटमध्ये पॅनल्टिमेट षटक असं देखील म्हटलं जात आहे, ते पॅनल्टिमेट षटक दीपेश माली ज्युनियर हाताळण्यासाठी सज्ज होतोय. दीपेश माली ज्युनियर सामना करेल फलंदाज प्रभाकर भोईर. यावेळी मात्र अतिशय खराब चेंडू डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळते वाईट चुपाने अव्वंतर आणि अव्वंतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 वर. 16 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र बीट केलेला आहे. चांगल्या चेंडूची हाताळणी. पहिला चेंडू देखील याच प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न होता, त्यावेळी मात्र दिशा थोडीशी भरकटली गेलेली आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू हाताळण्यात यशस्वी ठरलेला आहे दीपेश माली ज्युनियर. यावेळी या बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये झेल पकडला जातो डीपला, आणि इथे मात्र प्रभाकर भोईर हा बाद होताना. आ, 30 धावत आपल्याकडे स्थिर आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज अजित भोईर. प्रभाकर भोईर असं वाटत होते की विजयाच्या समीप भोईर 11 संघाला घेऊन जाईल, मात्र त्याचा विकेट मिळवण्यात संतोष स्पोर्ट्स संघ यशस्वी ठरलेला आहे. अजित भोईर आता मात्र प्रभाकर भोईर नंतर खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. उद्याचं शेड्यूल बरोबर संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल. इथे मात्र चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा अतिशय वेगाने फलंदाजाने पूर्ण केल्यात. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. उद्या MPL स्पर्धेचा मित्रांनो दुसरा दिवस असणार आहे, आणि पहिल्या सामना बरोबर 4 वाजता खेळला जाईल. 3:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे, आणि बरोबर 3:45 वाजता टॉस केला जाईल. 4 वाजता सामन्याला सुरुवात होईल. स्विंग अँड मिस ऑनसाइडला टटवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. पंच नक्कीच येथे तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत.
पंचांचा कॉल आहे, नक्कीच पंचांनी त्या तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. उद्या मित्रांनो बरोबर 4 वाजता पहिला सामना पाहायला मिळेल. 3:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग असेल. 3:45 वाजता टॉस केला जाईल. पहिला सामना चारधाम विपक्ष भोईर 11 या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा सामना ज्ञानदेव स्पोर्ट्स विपक्ष श्री गणेश बी फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 32-46 या लक्षाचा पाठलाग भोईर 11 संघ करताना 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र दिशांत चेंडू जाऊन लेग स्टंप. पंचांचा इशारा वाईट, अवांतर धाव वाईट चिरोपाने. वेग भन्नाट मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 13 धावांची इथून आवश्यकता आहे. हे समीकरण आता मात्र भोईर 11 संघासमोर. प्लेयर मिस, चांगले चेंडूची हाताळणी आणि या चेंडूने या षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती. भोईर 11 संघाची धावसंख्या 46 लक्षाचा पाठला करताना 33. उद्या मित्रांनो MPL मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्याचा शेड्यूल बरोबर 4 वाजता सुरू होईल. 4 वाजता पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल चारधाम विपक्ष भोईर 11. उद्या दुसरा सामना आपण पाहणार आहोत ज्ञानदेव स्पोर्ट्स विपक्ष श्री गणेश बी. त्यानंतर तिसरा सामना श्री गणेश ए विरुद्ध संतोष स्पोर्ट्स. चौथा सामना चौठाविरवा स्पोर्ट्स विपक्ष SV स्पोर्ट्स. त्यानंतर सामना पाचवा सामना आपण पाहणार आहोत सरपंच 11 विरुद्ध संतोष स्पोर्ट्स. त्यानंतर 6वा सामना आपल्याला पाहायला मिळेल RK बिल्डर्स विपक्ष चौठाविरवा स्पोर्ट्स. त्यानंतर 7वा सामना श्री गणेश ए विरुद्ध भोईर 11. 8वा सामना RK बिल्डर्स विरुद्ध श्री गणेश बी. 9वा सामना सरपंच 11 विरुद्ध चारधाम. आणि उद्याच्या दिवसामध्ये शेवटचा सामना आपण पाहणार आहोत ज्ञानदेव स्पोर्ट्स विरुद्ध SV स्पोर्ट्स. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्या 3:30 वाजता चारधाम आणि भोईर 11 या दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे. 3:45 वाजता टॉस केला जाईल आणि 4 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर 4:45 दुसरा सामना ज्ञानदेव स्पोर्ट्स विरुद्ध श्री गणेश बी. या दोन संघांनी देखील त्यानंतर पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. उद्याचं शेड्यूल उद्या 4 वाजता आमच्या शेड्यूलला सुरुवात होईल. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल चारधाम स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11. त्यानंतर दुसरा सामना ज्ञानदेव स्पोर्ट्स विरुद्ध श्री गणेश बी. तिसरा सामना श्री गणेश ए विरुद्ध संतोष स्पोर्ट्स. चौथा सामना चौठाविरवा स्पोर्ट्स विरुद्ध SV स्पोर्ट्स. त्यानंतर सरपंच 11 विरुद्ध संतोष स्पोर्ट्स. 6वा सामना RK बिल्डर्स विरुद्ध चौठाविरवा स्पोर्ट्स. 7वा सामना श्री गणेश विरुद्ध भोईर 11. 8वा सामना RK बिल्डर्स विरुद्ध श्री गणेश बी. 9वा सामना सरपंच 11 विरुद्ध चारधाम आणि त्यानंतर 10वा सामना ज्ञानदेव स्पोर्ट्स विरुद्ध SV स्पोर्ट्स. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 6-13चं समीकरण. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर माली. दोन धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. या 2 धावेने धावफलकामध्ये देखील बदल आणि आता मात्र समीकरण देखील बदलत आहे. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे भोईर 11 या संघाला विजयासाठी. आपण सामना बघतोय संतोष स्पोर्ट्स विपक्ष भोईर 11 या दोन संघामध्ये.
शेवटचे षटक सागर माली. तर सागर मालेचा सामना करेल फलंदाज मोहित माली. बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधलेला, मेडिक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे देखील फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावेने या संघाची धावसंख्या पोहोचते ती या 37 वर. आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 4-9चं समीकरण. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे भोईर 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बॅकला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, क्रिकच्या डेपचा वापर करण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज करताना दिसतोय. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. आणि आता मात्र शेवटचे 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. अतिशय चांगली गोलंदाजी सागर माली याची पाहायला मिळते. दीपेश माली यांनी देखील त्याला चांगला कानमित्र दिलेला आहे. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉसर घेऊन चेंडूला टर्न केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये थोडंसं पंबलिंग पाहायला मिळतंय. आणि परिणाम स्वरूप 2 धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 39. आता आवश्यक धावांची आवश्यकता आहे ती 7. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि या स्पर्धेची नियमावली आहे, MPL स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ड्रेसिंग कंपल्सरी अँड चेसिंग देखील कंपल्सरी. या धावा कंपल्सरी आपल्याला चेस कराव्याच लागतील. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. देखते आज की रात किस टीम के रहते बात. संतोष स्पोर्ट्स संघाने अगोदर एक विजय संपादन केलेला आहे आणि हा विजय देखील त्यांनी संपादन केला. तर नंबर 1 वर हा संघ देखील ग्रुप बी मध्ये पाहायला मिळेल. कृपया वेळी संदर्भात सहकार्य करायचं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील विनंती असेल की आपण खेळ लगेच सुरू करायचा आहे. पंच आपण तिथे दखल घ्यायची आहे. पंचांना पूर्णपणे अधिकार दिले गेलेले आहेत. आमचे मुख्य पंच आपण पाहतोय दिनेश भांबरे सर, त्यानंतर राजेंद्र पाटील सर आणि निकलेश बजागे सर, ज्यांची नजर घारीसारखी आणि मोरासारखे तिखट कान असतात. दोन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. ड्रेसिंग कंपल्सरी अँड चेसिंग कंपल्सरी. दोन चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. हा चेंडू मात्र दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय निर्णायक इम्पॉर्टंट असणार आहे. व्हेरी व्हेरी स्टार इम्पॉर्टंट. इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज. सामना अजून संपलेला नाही. धावसंख्येमध्ये 1 ने भर. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सामना लांबला जातोय, मात्र सामना थांबला गेला नाही पाहिजे. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सागर माली राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे उंचावरून हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अखेर चेंडू डीपला अडवला गेलेला आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. आणि आता मात्र शेवटचा 1 चेंडू गोल्डन चौकाराची आवश्यकता.
आणि तसं या मैदानाचा इतिहास आहे मित्रांनो. ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये संपूर्ण बेगुणी तालुक्याच्या इतिहासामध्ये म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्यावेळी या एकविरा हवेदेवे संघाला शेवटच्या एका चेंडूमध्ये 4 धावांची गोल्डन चौकाराची आवश्यकता होती, तेव्हा कोरे अँडरसन ऑफ हवेदेवे सुमित पाटील यांनी बरोबर 4:44 सायंकाळी गोल्डन चौकार खेचून एकविरा हवेदेवे संघाला सामना जिंकून दिला होता. इथे रजनी क्रिकेट आपण बघतोय, 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता, गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. इसे लगा डाला तो मैच को झिंगा डाला, इसे लगा डाला तो मैच जीता डाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू फील केला जातो आणि अखेर सामना जिंकलेला आहे संतोष स्पोर्ट्स या संघाने. अभिनंदन प्रेमनाथ माली, अभिनंदन दीपेश माली, हार्ड लक प्रभाकर भोईर आणि हार्ड लक अजित भोईर. तो आज की रात बन गई संतोष स्पोर्ट्स टीम की बात. संतोष स्पोर्ट्स संघाने देखील 2 सामन्यामध्ये विजय संपादन केलेले आहे आणि आज संघ